हे गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. तर इयत्ता 6वीचा सिलेबस चेंज झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं असेल की 6वीचा सिलेबस काय आहे. मॅथमॅटिक्सचं बुक आणि हे आहे त्याचं मुखपृष्ठ. बघा हे दिसतंय तुम्हाला, हे आहे तुमचं 6th स्टँडर्डचं मॅथ्सचं बुक. असं ग्रीन कलरचं वरती आहे आणि हे बॅक साईडने आहे. ES डिजिटल स्कूल यूट्यूब चॅनलवरती सगळ्या 6वीच्या विद्यार्थ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. आणि ह्या सिलेबसचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. प्रत्येक कन्सेप्ट तुमची डिटेलमध्ये क्लिअर करणार आहे. तर लवकरच सुरुवात करणार आहोत आपण आपल्या सिलेबसला. तर तुमचा इयत्ता 6वीचा फर्स्ट लेसन आहे 3 डायमेन्शनल शेप्स आणि हे आहे तुमचं इयत्ता 6वीच्या गणिताच्या पहिल्याच लेसनचं पहिलं पान 3 डायमेन्शनल शेप्स. हे आहे फर्स्ट चॅप्टर. आता या फर्स्ट चॅप्टर मध्ये बघा तुम्हाला इथे सुरुवातीला काहीतरी एक येलो कलर मध्ये दिलेलं आहे. तर येलो कलर मध्ये काय दिलेलं आहे, रिव्हिजन दिलेली आहे. या रिव्हिजनचा अर्थ काय होतो की मागच्या इयत्तामध्ये तुम्ही हे सगळं शिकलेले आहात. तुम्ही आता कितवीला आले, तुम्ही 6वीला. म्हणजे याचा अर्थ रिव्हिजन का दिलेली असते गणिताच्या पुस्तकामध्ये की 5वी मध्ये तुम्ही हे कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली आहे म्हणून त्यांनी रिव्हिजन म्हणून आपल्याला हा फर्स्ट पार्ट दिलेला आहे. मग आता काय हा फर्स्ट पार्ट आहे तो छानपैकी समजून घेऊया. आयडेंटिफाय द शेप्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स अँड क्लासिफाय देम ॲज अ 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आणि 3 डायमेन्शनल. आता 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आणि 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट ही कन्सेप्ट काय आहे, ही कन्सेप्ट पहिले आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि मग तुम्हाला हे जे चित्रामध्ये दिलेले आहे हे सगळे जे पिक्चर्स आहेत म्हणजे तुमचं ड्रम आहे, टेबल आहे, तुमचा कॅरम बोर्ड आहे, प्लेग्राऊंड, रोड, हे सगळं आपल्याला 2D मध्ये आणि 3D मध्ये काय करायचं, आपल्याला क्लासिफाय करायचंय. तर आता सगळ्यात पहिले समजून घेऊया की 2 डायमेन्शनल थिंग्स म्हणजे काय आणि 3 डायमेन्शनल थिंग म्हणजे काय. म्हणजे ती जर कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली ना, तुम्ही फटाफट याला क्लासिफाय करणार की हा 2D आहे का 3D आहे. सो लेट्स डिअर स्टुडंट्स, व्हॉट इज मीन बाय 2 डायमेन्शनल अँड व्हॉट इज मीन बाय 3 डायमेन्शनल. आता तुमची 2D आणि 3D ही जी कन्सेप्ट आहे ती अगदी छानपैकी क्लिअर करणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही मॅजिक घेऊन आलेले आहे. काय मॅजिक आहे चला बघा. मी तुमच्यासाठी काही शेप्स घेऊन आलेले आहे. हे 2D शेप आणि 3D शेप. मग आता नक्की काय आहे 2D आणि 3D, काय गडबड आहे, काय गोंधळ आहे, चला समजून घेऊया. तुमची कन्सेप्ट अगदी छान क्लिअर होणार आहे. तर माझ्याकडे काही शेप्स आहेत बघा. हा माझ्याकडे हा फर्स्ट शेप आहे. काय आहे, हा रेक्टँगल आहे. या रेक्टँगल मध्ये काय दिसतंय तुम्हाला, याला लेंथ दिसते आणि ब्रीड दिसते म्हणून याला काय म्हणणार आपण 2D. ज्याला 2 गोष्टी असते, कुठल्या, लांबी आणि रुंदी असते, त्याला आपण काय म्हणत असतो, 2D म्हणत असतो. आता मी जरा अजून एक शेप घेते. बघा काय दिसतंय, हा क्वाड्रिलॅटरल दिसतोय. म्हणजे याला 4 बाजू आहेत, 1 2 3 4. पण 4 बाजू असल्या तरी याची आपण काय घेणार, लांबी घेणार आणि रुंदी घेणार. म्हणजे 2च गोष्टी दिसतात. म्हणजे हा पण काय आहे तुमचा 2D शेप आहे. आता माझ्याकडे खूप सारे शेप आहे. समजा हा आहे माझ्याकडे अजून एक शेप, हा माझ्याकडे अजून एक शेप आहे. याला किती बाजू आहे रे, 1 2 3 4 5 6. मग 6 बाजू असणाऱ्या फिगरला काय म्हणतो आपण, हेक्झॅगॉन. षटकोन म्हणत असतो ना. मग षटकोन जरी आहे तर षटकोनाच्या सगळ्या बाजूंची लांबी काय असते, सारखी पण असू शकते, वेगळी पण असू शकते. म्हणजे याच्यामध्ये पण काय घेऊ शकतो आपण, फक्त लांबी आणि रुंदी या 2च गोष्टी घेऊ शकतो. म्हणून हा पण काय आहे तुमचा 2D शेप आहे. त्याच्यानंतर समजा आपण अजून एक एक्झाम्पल घेतलं. आपण काय घेतलं, अजून एक एक्झाम्पल घेतलं. काय आहे, हा ट्रायंगल. या ट्रायंगलला काय आहे 1 2 3 साइड्स आहेत. पण याच्यामध्ये पण काय आहे तुमची लेंथ आणि ब्रीड आहे. म्हणजे इन शॉर्ट 2D म्हणजे काय की ज्याला फक्त लांबी आणि रुंदी या 2च गोष्टी असतात, त्याला काय म्हणतो आपण 2D शेप म्हणत असतो. आता 3D म्हणजे काय, 3D ची गंमत समजून घेऊया. ओके, आता माझ्याकडे 3D पण आहे. आता 3D बघा किती गंमत आहे, किती मॅजिक आहे. आता मी इथे एक छान बघा ही फिगर दिसली तुम्हाला, क्यूब किंवा डायस बघितला असेल ना, तुमचं रुबिक क्यूब बघितला असेल किंवा तुम्ही डायस वगैरे ती सापशिडी वगैरे खेळत असतो तेव्हा तो डायस टाकत असतात बघा. याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, याला ही लेंथ दिसते, याला ही ब्रीड पण दिसते, याला ही हाईट पण दिसते. म्हणजे 3 गोष्टी दिसत आहेत. कुठल्या, लेंथ, ब्रीड अँड हाईट. म्हणून याला काय म्हणणार तुम्ही 3D, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. बघा अजून खूप छान छान शेप आहे माझ्याकडे. समजून घेऊया हे शेप्स. हा एक शेप आहे, दिसतोय तुम्हाला. आता हा पण काय आहे तुमचा 3D शेप आहे कारण याला लेंथ, ब्रीड, हाईट या 3ही गोष्टी आहे. अजून समजून घेऊया. आता मी तुम्हाला याच्या विथ सगळ्या जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट पण दाखवणार आहे. बघा प्रिझम,
समजा हा प्रिझम घेतला बघा, दिसतंय तुम्हाला इथे काही मेजरमेंट पण सुद्धा आलेले आहेत बघा, 3.5, 9.6, 11.4. आता अजून एक आपल्या डेली लाईफमधलं रोजचं उदाहरण, ही आहे तुमची पाण्याची बॉटल. हिला काय म्हणणार तुम्ही? 3D ऑब्जेक्ट म्हणणार. आता याला 3D ऑब्जेक्ट काय म्हणणार? बिकॉज इट हॅव्हिंग द लेंथ, इट हॅव्हिंग द ब्रीथ, इट हॅव्हिंग अ हाईट ऑल्सो. या तीनही गोष्टी आहेत, म्हणून याला काय म्हणणार तुम्ही? काय म्हणणार तुम्ही? 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. हा शेप बघितला तुम्ही, सिलेंडर शेप. हां, याला पण काय आहे? लेंथ आहे, ब्रीथ बघा 6.8, 2.6. अशा 3 गोष्टी इथे दिलेल्या आहे. म्हणजे ह्या काय आहे तुमचे 3D ऑब्जेक्ट. आय थिंक आता तुमची कन्सेप्ट इथे क्लिअर झाली असेल. कन्सेप्ट काय क्लिअर झाली असेल की 2D म्हणजे काय आणि 3D म्हणजे काय. आता 2D म्हणजे काय? ज्याला लेंथ आणि ब्रीथ आहे, ज्याला लेंथ आणि ब्रीथ आहे त्याला आपण 2D ऑब्जेक्ट म्हणणार. आणि ज्याला लेंथ, ब्रीथ आणि हाईट पण आहे त्याला काय म्हणणार आपण? 3D शेप. सो आय थिंक 2D कुठले आणि 3D कोणते, ही कन्सेप्ट तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल. ज्याला लांबी रुंदी आहे त्याला काय म्हणणार? 2D. ज्याला लांबी रुंदी, उंची किंवा जाडी आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? 3D. क्लिअर सगळ्यांना? आता आपण फटाफट आन्सर देऊ शकतो आपल्या पुस्तकातल्या त्या प्रश्नांची. आता तुम्हाला 2D आणि 3D क्लिअर होईल. 2D म्हणजे काय? ज्याला लेंथ आणि ब्रीथ आहे त्याला तुम्ही 2D म्हणणार. 3D म्हणजे काय? 3D म्हणजे तुमचं हा 3D क्यूब किंवा क्युबाइड की ज्याला लेंथ आहे, ब्रीथ आहे आणि हाईट सुद्धा आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? या सगळ्यांना 2D मध्ये 2 डायमेन्शनल आणि 3D मध्ये 3 डायमेन्शनलमध्ये काय करायचं आहे? पुस्तकामध्ये ही जी पिक्चर्स दिलेले आहे ते डिवाइड करायचे बघा. आयडेंटिफाय द शेप्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट अँड क्लासिफाय दे ॲज अ 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेप्समध्ये आपल्याला क्लासिफाय करायचं. आता तुमचा हा ड्रम बघा. ह्या ड्रमला तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ह्या ड्रमला काय आहे? तुमची लेंथ पण आहे, ब्रीथ पण आहे आणि हाईट पण आहे. तिन्ही गोष्टी आहे. म्हणजे हा ड्रम काय आहे तुमचा? 3D आहे. सो आपण काय लिहिणार? ड्रम काय लिहिणार तुम्ही? तुमच्या 3 डायमेन्शनल शेप्समध्ये लिहिणार आहात. आता इथे काय दिलेलं आहे? सरफेस ऑफ टेबल. आता हे खूप कन्फ्युजन आहे. काही विद्यार्थी काय करतील? हा सरफेस शब्द वाचणारच नाही. आता टेबल जर म्हटलं, टेबल काय येईल तुमचा? 3 डायमेन्शनल, कारण लेंथ, ब्रीथ, हाईट दोन्ही येणार आहे. पण त्यांनी आपल्याला टेबल नाही दिलेलं. त्यांनी काय दिलं आपल्याला? सरफेस ऑफ द टेबल. हा सरफेस ऑफ द टेबल दिलेला आहे. याचा पृष्ठभाग दिलेला आहे. आता पृष्ठभागचा बघितला तर याला लेंथ येते आणि ब्रीथ येते. म्हणजे काय झाला? म्हणजे हा झाला 2 डायमेन्शनल शेप. बघा त्यांनी दिलेले बघा. सरफेस ऑफ द टेबल काय आहे? 2 डायमेन्शनल शेप. समजते सगळ्यांना? ड्रम काय आहे? 3D. मग आपण शॉर्टकटमध्ये लिहूया. हा काय आहे तुमचा? 3D. हा काय आहे तुमचा? 2D. ओके. पुढे रीड पाईप और माउथपीस. पिपाणी पाहिली तुम्ही किंवा हे पाहिलं आहे लग्नामध्ये शहेनाई वाजवतात बघा. हे बघितलंय का तुम्ही कधी? लग्नामध्ये जर बघितलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. मग ही जर बघितली तर आपल्याला बघितलं कळते की अरे ही 3D शेप आहे, कारण याला लेंथ आहे, ब्रीथ आहे आणि हाईट पण आहे. सो ही पण काय झाली तुमची? 3D. मग तुम्ही आपण 3D मध्ये काय लिहिणार आहात? रीड पाईप. रीड पाईप म्हणतात याला, किंवा दुसरं नाव काय आहे त्याला? माउथपीस. कारण ती तोंडात आपण अशी घालून त्याच्यात फुंकतो ना, हवा टाकून ती फुंकल्यानंतर जसं बासरीमधून कसा आवाज येतो, आपण हवा टाकतो आणि मग ते एअर कॉलम व्हायब्रेट होतात, आवाज येतो, तसं माउथपीसमधून हवा टाकल्यानंतर ती व्हायब्रेट होऊन त्याच्यातून आवाज येतो. म्हणून त्याचं नाव काय आहे? माउथपीस. काय नाव आहे? माउथपीस. हे काय आहे तुमचं? 3 डायमेन्शनल शेप. ठीक आहे, झालं. कॅरम बोर्ड. कॅरम बोर्ड बघितल्या तुम्ही सांगू शकतो, बघितल्या सांगू शकतात. ही काय आहे त्याची लेंथ, ही काय आहे त्याची ब्रीथ. दोनच गोष्टी आहे. म्हणजे काय झाला हा? 2D ऑब्जेक्ट. काय झाला? 2D. मग कशामध्ये लिहिणार? कॅरम बोर्ड. कॅरम बोर्ड कशामध्ये लिहिणार तुम्ही? लिहिणार तुम्ही 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टमध्ये. ओके. त्यानंतर हार्मोनियम. आता हार्मोनियम नीट बघा. ही बघा, ही हार्मोनियमची काय आहे? लेंथ आहे. ही हार्मोनियमची काय आहे? ब्रीथ आहे. आणि ही हार्मोनियमची काय आहे? हाईट आहे. 3 गोष्टी आपल्याला दिसत आहेत. ओके. म्हणजे याला लेंथ आहे, ब्रीथ आहे आणि हाईट पण आहे. म्हणजे हार्मोनियम काय झालं तुमचं? 3D ऑब्जेक्ट, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. मग हार्मोनियम कुठे लिहिणार तुम्ही? हार्मोनियम अरे इकडे लिहायला पाहिजे ना. हार्मोनियम लिहिणार तुम्ही 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टमध्ये. येते लक्षात सगळ्यांच्या? ओके. त्यानंतर पुढे रोड. हा रोड बघा, हा रोड नीट बघा. ही काय आहे? ही काय आहे?
लेंथ आहे आणि ही काय आहे त्याची ब्रीडथ आहे. मग हा रोड, या रोडला काय आहे फक्त लेंथ आहे आणि ब्रीडथ आहे. मग दोनच गोष्टी आहे. मग दोनच गोष्टी म्हणजे काय झाला हा 2D शेप. रोड काय झाला 2D शेप. हां, मग आपण त्याची जाडी वगैरे तिथे दिली का त्यांनी? नाही, फक्त लेंथ आणि ब्रीड दिलेली. सो तुमचा रोड कशामध्ये येणार आहे तुमचा 2D शेपमध्ये. पुढे प्लेग्राऊंड दिसतंय तुम्हाला प्लेग्राऊंड. आता ह्या प्लेग्राऊंडमध्ये काय दिलेलं आहे? ही तुमची लेंथ दिलेली आहे आणि ही ब्रीड दिलेली आहे. दोनच गोष्टी दिलेल्या आहे. समोरासमोरच्या बाजू सेम असतात ना बघा. ही लेंथ ही ब्रीड. दिस इज लेंथ अँड दिस इज ब्रीड. दोनच गोष्टी दिलेल्या आहे. म्हणजे काय झाला 2D झाला का 3D झाला? येस, राईट. दॅट इज इट इज 2D. प्लेग्राऊंड काय झालं तुमचं 2D. मग प्लेग्राऊंड कुठे लिहिणार तुम्ही? 2D शेपमध्ये लिहिणार आहात. ठीक आहे. राहिलं शेवटचं स्पायनिंग टॉप. भवरा पाहिला का तुम्ही? लहानपणी खेळला असाल तुम्ही. त्याला दोरी लावतो, तो गोल 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 फिरत असतो. पाहिल्या कळतं ह्या भवऱ्याला काय आहे? लेंथ आहे, ब्रीडथ आहे आणि हाईट पण आहे. मग स्पिनिंग टॉप काय झाला तुमचा? इट इज नथिंग बट व्हॉट? इट इज 3D शेप. इट इज 3D शेप. सो अशा पद्धतीने पुस्तकात हे सगळे पिक्चर्स दिले. आपण पाहिल्या काय केलं? ज्याला लेंथ ब्रीड आहे ते 2D मध्ये टाकले आणि ज्याला लेंथ ब्रीड हाईट आहे त्यांना 3D मध्ये टाकलं. क्लिअर? चला आता जाऊया पुढच्या टॉपिककडे. आता इथून सुरू होती आपल्या लेसनला अंडरस्टँड. काय समजलं तुम्हाला? 1 डायमेन्शनल शेप 1D. बघा इथे 3 गोष्टी आहे 1D, 2D अँड 3D. D म्हणजे काय रे? डायमेन्शन. हां, ज्याला एकच डायमेन्शन आहे, एकच 1 डायमेन्शनल शेप म्हणजे तुमची काय फक्त लांबी आहे, एक तर लांबी आहे, एक तर रुंदी आहे, एक तर उंची आहे, एकच शेप आपल्याला दिसतो त्याला आपण 1 डायमेन्शनल शेप. 1 डायमेन्शनल शेप म्हणजे काय? जिथे फक्त आपल्याला लांबी दिसते एखाद्या गोष्टीची, जिथे फक्त आपल्याला रुंदीच दिसते. 1 डायमेन्शनल शेप म्हणजे काय? आता समजा मी इथे एक लाईन ड्रॉ केली, याची काय फक्त तुम्हाला लांबीच दिसेल. समजा एखादी लाईन आहे, एखाद्याची ब्रीड दिसेल, एखाद्याची हाईट दिसेल. म्हणजे एकच गोष्ट ज्यावेळेस दिलेली असते त्याला काय म्हणणार आपण? 1 डायमेन्शनल शेप किंवा 1D म्हणणार आहोत. 1D कळलं? 1 म्हणजे एक, D म्हणजे डायमेन्शन, एकच गोष्ट. लेंथ ब्रीड हाईट पे ती कुठली तरी एक गोष्ट. ठीक आहे, 1D झालं क्लिअर. आता जाऊया 2 डायमेन्शनल शेप. 2 डायमेन्शनल शेप तर शिकवलं तुम्हाला की काय? ज्याला लेंथ पण आहे, ज्याला विड्थ किंवा ब्रीड. विड्थला दुसरा शब्द पण आहे. विड्थला दुसरा शब्द काय रे? विड्थला दुसरा शब्द आहे ब्रीडथ. ब्रीडथ म्हणजे काय? लांबी आणि रुंदी. ज्याला लांबी आणि रुंदी आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल शेप्स ऑक्युपाय स्पेस ऑन अ फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेसवरती ते काय करत असतात? शेप काय करत असतात? ऑक्युपाय करत असतात. चला बघूया आता 3D. 3 डायमेन्शनल म्हणजे काय? ज्याला विड्थ आहे, ज्याला लेंथ आहे आणि ज्याला हाईट आहे. 3 गोष्टी आहे त्याला काय म्हणणार आपण? 3D. 3 डायमेन्शनल शेप्स ऑक्युपाय प्लेस इन स्पेस. स्पेसमध्ये ती छानपैकी जागा व्यापत असतात. सो हे झाले तुमचे 1D ज्याला 1 डायमेन्शन आहे, 2D ज्याला लेंथ आणि ब्रीडथ आहे. 1D मध्ये काय आपण एक तर लेंथ असेल, एक तर ब्रीडथ असेल. L or B or हाईट. 2D मध्ये लेंथ आणि ब्रीडथ दोघंही असणार आहे. 3D शेपमध्ये काय असणार आहे? तुमचं 3D शेपमध्ये काय असणार आहे? लेंथ असणार आहे, ब्रीडथ असणार आहे आणि हाईट पण असणार आहे. सो हा झाला तुमचा डिफरन्स बिटवीन 1D, 2D अँड 3D. आता पुढे बघा, पुढे खूप छान इंटरेस्टिंग दिलेलं आहे. आता बघा इथे काही इंटरेस्टिंग एक्झाम्पल दिलेले आहे. डिस्कस द 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेप्स इन द पिक्चर्स. काय दिलंय? पहिलं पिक्चर दिसतंय. काय दिसतंय हे तुम्हाला? ट्री दिसतंय, झाड दिसते. आता या झाडाला काय असणार आहे? या झाडाला लेंथ असणार आहे, ब्रीडथ असणार आहे आणि हाईट पण असणार आहे. म्हणजे तुमचं ट्री काय झालं? ट्री तुमचं झालं 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. काय झालं तुमचं? 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आणि इथे काय दिलेली त्याची? शॅडो. सावली पडते ना, आपली पण सावली पडते. पण आपली जी सावली असते ती माहिती फ्लॅट सरफेसवरती असते. सपाट पृष्ठभागावरती आपली सावली पडत असते. आणि या सावलीला काय असते? फक्त लेंथ असते आणि फक्त ब्रीडथ असते. आपल्या सावलीला काय असते? लेंथ आणि ब्रीडथ फक्त असते. म्हणून शॅडो काय झाली तुमची? 2D आणि ट्री काय झालं तुमचं? 3D. क्लिअर सगळ्यांना? त्याच्यानंतर पुढे फेसेस ऑफ कबर्ड अँड कबर्ड. आता हे तुमचं कबर्ड दिलेलं आहे. या कबर्डला लेंथ आहे, या कबर्डला ब्रीडथ पण आहे, या कबर्डला हाईट पण आहे. तिन्ही गोष्ट आहे. सो फक्त कबर्ड म्हटलं तर ते काय आहे तुमचं? 3D शेप. काय आहे? 3D. कारण तुमचं जे कपाट आहे, तुमच्या घरातलं कपाट बघा ना,
तुमच्या घरातल्या कपाटाला लांबी आहे का, रुंदी आहे, उंची पण आहे. म्हणजे तुमच्या घरातलं कपाट काय आहे, 3D ऑब्जेक्ट. पण त्यांनी काय दिलं, फेसेस ऑफ कबर्ड, म्हणजे ते कपाटाचे दरवाजे घ्या फक्त, किंवा समोरासमोरचे भाग घ्या. मग समोरासमोरचे भाग घेतल्यानंतर त्याला फक्त काय आहे, लांबी आहे, त्याला फक्त काय आहे, रुंदी आहे. म्हणजे समोरासमोरचे कपाटाचे भाग घेतले, दरवाजे घेतले तर तो काय येईल, 2D. पण पूर्ण कपाट घेतलं तर काय येईल, तुमचं 3D ऑब्जेक्ट येईल. समजते तुम्हाला? बघा, एकच वस्तू आहे पण याच्यामध्ये 2D 3D आहे, कारण एकामध्ये लांबी रुंदी आहे आणि एकामध्ये लांबी रुंदी उंची पण आहे. आता इथे काय दिले, फेसेस ऑफ ट्रंक अँड ट्रंक. ट्रंक म्हणजे तुमची बॅग, सुटकेस, कपडे भरतात ना तुम्ही त्यांच्या. आता ही जी सुटकेस आहे, ही सुटकेस आहे तुमची. ह्या सुटकेसला काय आहे, तुमच्या ह्या सुटकेसला तुमची लेंथ आहे, ही ब्रीड्थ आहे, ही हाईट पण आहे, ही लांबी आहे, ही रुंदी आहे, ही उंची पण आहे. म्हणजे तुमची फक्त ट्रंक म्हटलं तर ट्रंक काय येईल, तुमचा 3D ऑब्जेक्ट. का, त्याला लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे. पण फेसेस ऑफ ट्रंक म्हणजे समोरासमोरच्या बाजू, या समोरासमोरच्या बाजू, ही समोर, याच्या समोरची ही, याच्या समोरची ही, समोरासमोरची बाजू घेतल्यानंतर काय येईल, याच्या समोरची बाजू काय झाली, ही झाली, म्हणजे ही काय झाली, लांबी झाली. याच्या समोरची बाजू काय झाली, ही, म्हणजे ही रुंदी झाली. म्हणजे तुमची जी सुटकेस आहे, या सुटकेसची समोरासमोरची बाजू याला काय असते, लांबी आणि रुंदी असते. आणि तुमची जी पूर्ण सुटकेस असते ती काय असते, तुमची 3D. ही तुमची 2D शेप आहे आणि ही काय आहे, 3D शेप आहे. आता इथे कन्फ्युजन काय होणार आहे तुमचं, बघा, फेसेस ऑफ ट्रंक आणि फक्त ट्रंक. मग नीट आपलं कन्फ्युजन दूर करायचं, नीट वाचायचं पेपरमध्ये. आपल्याला उल्लू बनवण्याचं काम करणार आहे की अरे ट्रंक देतील आणि फेसेस ऑफ ट्रंक. आपण काय करायचं, उल्लू बनायचं नाही, आपण नीट वाचायचं. अरे फेसेस ऑफ ट्रंक दिलेले का, फेसेस ऑफ ट्रंक का असणार आहे, 2D ऑब्जेक्ट, आणि तुमचं ट्रंक दिलेलं असणार आहे 3D ऑब्जेक्ट. सो अशा पद्धतीने आज आपली 2D 3D 1D या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाल्या असतील. क्लिअर झाल्या असेल तर नक्की एक थम्सअप करा, एक लाईक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव टाका, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघतायत सगळं टाका, म्हणजे लवकरात लवकर मी तुमच्यासाठी सेकंड पार्टसुद्धा घेऊन येईल. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ, चला भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. बाय एव्हरीवन.